माझ्याकडे आता 60 lakhs आहेत. तर मला सेकंड होम मध्ये इन्व्हेस्ट करायचे, जेणेकरून मला एक पॅसिव्ह इन्कम जनरेट होईल. तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा पण आपल्याकडे असे अमाऊंट्स येतात, पहिला थॉट तर आपल्याला तोच येतो की आपण एक घर घेऊन ठेवू, त्याच्यातनं आपल्याला रेंटल यील्ड मिळत राहील. तर अंदाजे रेंटल यील्ड काय येणार आहे, म्हणजे सपोज 2 to 3%, म्हणजे 14 ते 15,000 फक्त आपल्याला रेंट येणार आहे. त्याच्यात जर का हेच पैसे आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर आपल्याला अंदाजे त्याच 60 लाखावर जवळजवळ 30,000 मिनिमम रेंटल यील्ड मिळू शकतं. तेच आपल्याला जे घर आपण घेऊ त्याच्यावर ब्रोकरेज चार्जेस, मेंटेनन्स चार्जेस, रेनोव्हेशन चार्जेस, भाडेकरू नीट मिळतोय की नाही ह्याची भीती, त्याच्याच उलट इथे आपल्याला दर वर्षाला म्हणजे महिन्याला स्टेडी इन्कम मिळू शकतं. सो कुठेही त्याच्यात ब्रेक न लागता तुमचे ते पैसे सुद्धा वाढत जातील. परत 30-35 हजार आपल्याला इझिली रेंटल यील्ड मिळत जाईल. एक्सपेन्सेस सुद्धा कुठले नसतील. आणि 10 वर्षांनी तूच विचार कर, समजा तू विकायचा विचार केला